नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या त्रिशा कम्प्युटर या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुम्ही पाहणार आहात आणि माझ्या चॅनलच्या या व्हिडिओमधून शिकणारसुद्धा आहात. तर काय शिकणार आहात तुम्हाला विचार पडला असेल तर बघा, तुम्हाला वर्ड, एक्सेल अँड पॉवर पॉईंट या 3 फील्डमध्ये नवीन क्वेश्चन आलेले आहे. 2024च्या या नवीन वर्षामध्ये तुम्हाला या 3 वर्डमधले, एक्सेलमधले आणि पॉवर पॉईंटमधले नक्कीच आवश्यक पडतील. तुम्हाला MSCITच्या फायनलमध्ये नक्की येणारे नवीन क्वेश्चन आहेत. तर बघा, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नवीन क्वेश्चन सांगणार आहे. तर वर्डमध्ये जे काही नवीन क्वेश्चन आलेले आहेत त्याची तुम्हाला मी सर्व माहिती देणार आहे आणि सर्व जे नवीन क्वेश्चन आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत मी सॉल्व करून दाखवणार आहे. तर बघा, नवीन क्वेश्चन 173 पासून सुरू होत आहे. तर बघा, सोडवून दाखवते मी तुम्हाला. जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशीच नवनवीन तुम्हाला माहिती मिळत राहील आणि तुम्हाला तुमच्या MSCITच्या फायनल एक्झामसाठी नक्की माहिती उपयुक्त ठरेल. तर बघा, काय म्हटलेलं आहे या क्वेश्चनमध्ये, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची बॉटम मार्जिन बदलून 0.8 इंच करा. तर बघा, सर्वात पहिले मार्जिनचा क्वेश्चन म्हटलं तर आपल्याला लेआउटमध्ये जायचं आहे. लेआउट या टॅबमध्ये जा आणि आपल्याला कोणती मार्जिन म्हणत आहे? बॉटम मार्जिन म्हणत आहे. तर बघा, मार्जिनमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, यामध्ये कोणती ती बॉटम मार्जिन नाही आहे, त्यासाठी आपल्याला कस्टम मार्जिनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, इथे बघू शकता तुम्ही बॉटम मार्जिन दिलेले आहे. तर बॉटम मार्जिनच्या बॉक्समध्ये जे काय आहे ते काढून टाकायचं आपल्याला आणि तिथे आपल्याला 0.8 टाकायचं आहे आणि इंचेस म्हणत आहे तर त्यासाठी आपल्याला IN टाकणे आवश्यक आहे. तर बघा, ओके करा आणि बघा, आपल्या डॉक्युमेंटची जी मार्जिन आहे ते 0.8 मी केली. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट बघा, दिलेल्या MS डॉक्युमेंटची मधील चौथ्या वाक्याचा टेक्स्ट कलर रेड करा म्हणत आहे. तर चौथ्या वाक्याचा म्हणत आहे तर चौथ्या वाक्याला सिलेक्ट करा. चौथ्या वाक्याला सिलेक्ट केल्यानंतर टेक्स्ट कलर म्हणत आहे. तर टेक्स्ट कलर कशामध्ये आहे? फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा, इथे टेक्स्ट कलर दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपल्याला रेड म्हणत आहे. तर बघा, रेड केला आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा हायलाइट कलर बदलून रेड करा म्हणत आहे. तर हायलाइट कलर म्हणत आहे तर बघा, हायलाइट कलर आपला काय करायचा आहे? आपल्याला रेड करायचा आहे. तर 5व्या वाक्याचा म्हणत आहे तर सर्वात पहिले 5व्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या आणि फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा हायलाइट कलर दिलेला आहे. तर या ॲरोवर क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला रेड करायचं आहे. बघा, 5व्या वाक्याला रेड कलर दिलेला आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये अजेंडा या शब्दाला बोल्ड आणि अंडरलाईन करा म्हणत आहे. तर बघा, बोल्ड आणि अंडरलाईन करायचं आहे. सर्वात सिंपल क्वेश्चन आहे. फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा बोल्ड आणि अंडरलाईन दिलेला आहे. तर सर्वात पहिले आपल्याला या शब्दाला सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर बघा, पहिले बोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर अंडरलाईन करायचं आहे. तर बघा, बोल्ड आणि अंडरलाईन केल्यानंतर आन्सर सबमिट करायचं आहे. तर बघा, बरोबर आलेलं आहे आपलं उत्तर. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची राईट मार्जिन बदलून 1.8 इंच करा म्हणत आहे. तर बघा, मार्जिन याच मगाशीच अगोदर आपण तुम्हाला सांगितलेलं आहे मी क्वेश्चन, त्याचप्रकारे हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचं आहे. तर यासाठी आपल्याला लेआउट टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथून मार्जिनमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर कस्टम मार्जिन घ्यायचे आहे. त्यानंतर बघा, 1.8 करायचं आहे आपल्याला राईट मार्जिनच्या जागी. त्या बॉक्समध्ये जे काय आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर इथे 1.8 करा आणि 1.8 करायचं आहे आणि त्यानंतर IN टाका इंचेससाठी. त्यानंतर ओके करा आणि आन्सरला सबमिट करून बघूया. बघा, त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची टॉप मार्जिन बदलून 0.6 इंच करा म्हणत आहे. तर 0.6 इंच करण्यासाठी बघा, आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा, टॉप मार्जिन म्हणत आहे तर मार्जिनमध्ये जा, कस्टम मार्जिन्स घ्या इथून आणि त्यानंतर बघा, इथे टॉप मार्जिनचा बॉक्स आहे, त्यामधलं जे काय ते काढून टाकायचं आहे संख्या आणि 0.6 करा आणि इंचेससाठी IN टाकायचंच आहे. त्यानंतर ओके करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा,
जे काही मी तुम्हाला सर्व क्वेश्चन सांगत आहे ते नवीन क्वेश्चन आलेले सांगत आहे, त्यामुळे नक्की लक्ष देऊन बघा. दिलेल्या फाईलमधील पहिल्या वाक्याचा फॉन्ट कलर बदलून कॅलिब्री करा म्हणत आहे, तर पहिल्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला फॉन्टमध्ये जाऊन आपल्याला कॅलिब्री करायचं आहे. तर बघा कॅलिब्री फॉन्ट कुठे आहे, सर्वात वरीच आहे कॅलिब्री फॉन्ट. तर बघा इथे दिसत आहे तुम्हाला, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये राईट मार्जिन 0.85 इंच अशी सेट करा. तर पुन्हा मार्जिनचा क्वेश्चन आहे बघा. सिम्पली लेआउट टॅबवर जायचं आहे, त्यानंतर मार्जिनवर क्लिक करा. इथून कस्टम मार्जिन्समध्ये जायचं आहे आणि त्यानंतर राईट मार्जिनमध्ये आपल्याला किती करायचं आहे, 0.85 0.85 टाका आणि त्यानंतर IN टाईप करा त्यामध्ये. त्यानंतर ओके करायचं आहे इथून आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये 3 रो आणि 3 कॉलमचे टेबल तयार करा आणि पहिल्या रोमधील दुसऱ्या सेलचा बॅकग्राऊंड कलर बदलून ऑरेंज करा. तर बघा व्यवस्थितरित्या क्वेश्चन वाचायचा आहे आणि हळू सोडवायचा आहे. तर बघा 3 रो आणि 3 कॉलमचे टेबल म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. इन्सर्ट टॅबमध्ये जा, इथून टेबल घ्यायचा आहे आणि बघा इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. बघा एक इन्सर्ट टेबल बॉक्स आपल्यासमोर शो होत आहे, याच्यामध्ये आपल्याला 3x3 टाकायचं आहे. कॉलम आणि रो दोन्हीही 3-3 सांगत आहे म्हणून 3x3 म्हणत आहे मी. त्यानंतर ओके करा. तर बघा हे जे आपल्याजवळ 3x3चे कॉलम आहे टेबल ते इन्सर्ट झालेले आहे. त्यानंतर त्यामधले आपल्याला पहिल्या रोमधील दुसऱ्या सेलचा म्हणत आहे. तर पहिली रो कोणती आहे, पहिली रो हे आहे बघा. तर पहिल्या रोमध्ये दुसऱ्या सेलला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर बॅकग्राऊंड कलर म्हणत आहे, तर बघा इथे शेडिंगमध्ये जायचं आहे आणि कलर कोणता करायचा आहे आपल्याला, ऑरेंज करायचा आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये लेफ्ट मार्जिन 1.85 इंच करा म्हणत आहे. तर पुन्हा मार्जिनचा क्वेश्चन आहे, लेआउटमध्ये जायचं आहे. त्यानंतर मार्जिनमध्ये जा, कस्टम मार्जिन घ्या आणि आपल्याला लेफ्ट मार्जिन म्हणत आहे. तर बघा लेफ्ट मार्जिन आपल्याला किती म्हणत आहे, 1.85. तर 1.85 आपल्याला टाकायचं आहे आणि त्यानंतर इंचेससाठी IN टाका आणि इथून ओके करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आर्टिकल टायटल 2 या शब्दाला अंडरलाईन स्टाईल लागू करा. तर आर्टिकल टायटल 2 म्हणत आहे, तर आर्टिकल टायटल 2ला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या शब्दाला आणि त्यानंतर याला आपल्याला अंडरलाईन स्टाईल म्हणत आहे. तर अंडरलाईन स्टाईल बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करा आणि बघा आर्टिकल टायटल 2ला अंडरलाईन दिसत आहे आपल्याला. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील इंट्रोडक्शन टू द स्टडी या शब्दाचा फॉन्ट सेंच्युरी करा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इंट्रोडक्शन टू द स्टडी या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर बघा फॉन्टमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला काय म्हणत आहे, कोणता फॉन्ट म्हणत आहे, सेंच्युरी म्हणत आहे. तर बघा इथे दिलेला आहे तो फॉन्ट, त्यावर क्लिक करायचं आहे आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये बघा काय म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील यादी उतरत्या क्रमाने सॉर्ट करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला बघा होम टॅबमधल्या बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सॉर्टचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला डिसेंडिंग म्हणत आहे. तर बघा इथे डिसेंडिंगचं ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक करा आणि इथून आपल्याला ओके करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधून फुटर टेक्स्ट काढून टाका म्हणत आहे. तर फुटर टेक्स्ट काढून टाकण्यासाठी बघा इन्सर्टमध्ये जायचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा इथे फुटरचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करा आणि आपल्याला काढून टाकायचं आहे. तर बघा रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं आहे आणि बघा फुटर टेक्स्ट आपण काढून टाकलं आणि आन्सर सबमिट करूया. त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये बघा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील इन्क्लूज या शब्दाचा हायलाईट कलर बदलून डार्क येलो करा म्हणत आहे. तर बघा त्या शब्दाला पहिले आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर हायलाईट कलर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये दिलेला आहे, तर याच्यामधून आपल्याला डार्क येलो म्हणत आहे. तर बघा इथे डार्क येलो दिलेला आहे कलर, याच्यावर क्लिक करा
आणि आपल्या आन्सरला सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटला ग्रीन पेज कलर अप्लाय करा म्हणत आहे. तर ग्रीन पेज कलर अप्लाय करण्यासाठी बघा आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे पेज बॅकग्राऊंड या ग्रुपमध्ये आपल्याला पेज कलर दिसत आहे, याच्यावर क्लिक करा आणि कोणता कलर म्हणत आहे, ग्रीन. तर बघा ग्रीनवर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लँडफिल या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि रिसायकल या मजकुराला लागू करा. तर लँडफिलला सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर बघा क्लिपबोर्ड या ग्रुपमध्ये बघा फॉर्मॅट पेंटर दिसतं, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि या शब्दावर फॉर्मॅट पेंटर असा कर्सर नेऊन ठेवा आणि इथून सिंपली असा ओढा. तर बघा लँडफिल या शब्दाचा जो फॉर्मॅट होता तो रिसायकल या शब्दाला आलेला आहे आणि आन्सर सबमिट करूया. त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कंटिन्युअस नंबरिंग फॉर्मॅटमध्ये लाईन नंबर्स ॲड करा म्हणत आहे. तर कंटिन्युअस नंबर फॉर्मॅट बघा कशामध्ये आहे, तर यासाठी आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि बघा यामध्ये लाईन नंबर्सचं ऑप्शन दिसत आहे तुम्हाला पेज सेटअप या ग्रुपमध्ये. तर याच्यावर क्लिक करा आणि कंटिन्युअसवर क्लिक करायचं आहे. तर बघा सर्व जे आपले टेक्स्ट लाईन दिलेले आहे त्याला कंटिन्युअस लाईन फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट झालेलं आहे ते. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, त्यानंतरच्या क्वेश्चनमध्ये बघा काय, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाइप्स ऑफ ॲनिमल या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://nationalgeographic.com ॲनिमल हे वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर बघा टाइप्स ऑफ ॲनिमल या शब्दाला सिलेक्ट करा, त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर लिंकवर क्लिक करा आणि जो काय ॲड्रेस दिलेला आहे आपल्या क्वेश्चनमध्ये वेब ॲड्रेस तो कॉपी करायचा आहे आणि या ॲड्रेसमध्ये आपल्याला टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर या शब्दावर डबल क्लिक करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाही क्वेश्चन त्याच क्वेश्चन सारखा दिलेला आहे तुम्हाला. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेव्हलपमेंट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन http://investopedia.com हे वेब पेज ओपन करा म्हणत आहे. तर कोणत्या टेक्स्टला म्हणत आहे, डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट या शब्दाला सिलेक्ट करा अगोदर. बघा इथे डेव्हलपमेंट शब्द दिलेला आहे, याला सिलेक्ट करा. त्यानंतर इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथे लिंकवर क्लिक करा. त्यानंतर जो काही आपल्या क्वेश्चनमध्ये वेब ॲड्रेस दिलेला आहे तो कॉपी करायचा आहे आणि ॲड्रेस बारमध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि ओके करा. त्यानंतर बघू शकता तुम्ही डेव्हलपमेंट या शब्दाला लिंक दिलेली आहे, ओपन झालेली आहे. आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पेज लेआउट टॅबचा उपयोग करून पेज मार्जिनला नॅरो आणि ओरिएंटेशनला लँडस्केपमध्ये सेट करा म्हणत आहे. तर बघा पेज मार्जिनला म्हणत आहे, तर सगळ्यात पहिले आपल्याला लेआउटमध्ये जायचं आहे या टॅबमध्ये, त्यानंतर मार्जिनमध्ये जायचं आहे आणि कोणती मार्जिन, नॅरो म्हणत आहे, तर नॅरोवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला ओरिएंटेशन लँडस्केप म्हणत आहे, तर लँडस्केपवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटचे ओरिएंटेशन्स लँडस्केपवर सेट करा आणि डॉक्युमेंटची मार्जिन मॉडरेट म्हणून सेट करा म्हणत आहेत. तर बघा हा सुद्धा क्वेश्चन त्याच प्रकारचा आहे. त्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे. त्यानंतर मार्जिनमध्ये जाऊन आपल्याला पहिले आपल्याला सांगितलेलं आहे ओरिएंटेशन, तर ओरिएंटेशनवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला लँडस्केप करायचं आहे. त्यानंतर मार्जिनमध्ये जा आणि इथून बघा मॉडरेट करायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, तिसऱ्या वाक्याची पोझिशन सबस्क्रिप्ट सारखी करा म्हणत आहे. तर तिसऱ्या वाक्याची म्हणत आहे, तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला
सबस्क्रिप्ट म्हणत आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये सबस्क्रिप्टचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून तो कॅपिटलाइज केस करा म्हणत आहे. तर दुसऱ्या वाक्याचा म्हणत आहे तुम्हाला, तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे सर्वात अगोदर. त्यानंतर आपल्याला फॉन्ट इफेक्ट म्हणत आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथं बघा चेंज केसचं ऑप्शन दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला कॅपिटल्स केस म्हणत आहे. तर कॅपिटल केस इथे मला तुम्हाला दिसत नसेल तर कॅपिटल केस म्हणत आहे, अप्पर केस म्हणजेच कॅपिटल केस होय. तर याच्यावर क्लिक करा, त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील दुसऱ्या वाक्यातील ग्लिचेस या शब्दाला अंडरलाईन करा म्हणत आहे. तर ग्लिचेस या शब्दाला सर्वात पहिले सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला सिंपली अंडरलाईन द्यायची आहे. बघा ग्लिचेस या शब्दाला अंडरलाईन लागू झालेले आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये हेडर आणि फुटर इन्सर्ट करा. हेडरमध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग आणि फुटरमध्ये थँक्यू इन्सर्ट करा म्हणत आहे. तर बघा सर्वात पहिले आपल्याला हेडरमध्ये टाईप करायचा आहे जे शब्द दिलेला आपल्याला तो. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे. सर्वात पहिले इन्सर्ट या टॅबमध्ये जा. त्यानंतर इथून आपल्याला हेडर घ्यायचा आहे आणि हेडर घेतल्यानंतर बघा एडिट हेडर म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा आणि तिथे आपल्याला इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग यावर कॉपी करा आणि इथे पेस्ट करायचं आहे जशाच्या तसं, म्हणजे स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. त्यानंतर आपल्याला पुन्हा इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इथून फुटर घ्यायचं आहे. फुटरमध्ये सुद्धा आपल्याला एडिट फुटर म्हणून ऑप्शन दिलेला आहे, त्यावर क्लिक करा आणि इथे आपल्याला थँक्यू टाकायचं आहे. बघा मी टाकलेलं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या पॅरेग्राफची अलाइनमेंट राईट करा म्हणत आहे. तर पहिल्या पॅरेग्राफची लाईन अलाइनमेंट आपल्याला राईट करायची आहे. तर पहिल्या पॅरेग्राफला सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये आपल्याला अलाइनमेंट दिलेली आहे. तर बघा इथे राईट अलाइनमेंट आहे, याच्यावर क्लिक करा आणि बघा आपला पॅरेग्राफ राईट झालेला आहे राईट साईडला. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून डबल स्ट्राईक थ्रू करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला 5व्या वाक्याला सगळ्यात पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये इथे क्लिपला ओपन करायचं आहे इथून आणि त्यानंतर आपल्याला डबल स्ट्राईक थ्रू म्हणत आहे. तर बघा डबल स्ट्राईक थ्रू कुठे आहे, इथे इफेक्ट या ऑप्शनच्या खाली बघा डबल स्ट्राईक थ्रू दिसत आहे तुम्हाला, यावर क्लिक करा. त्यानंतर इथून आपल्याला ओके करायचं आहे. तर बघा डबल स्ट्राईक थ्रू इफेक्ट आपल्याला 5व्या वाक्याला मिळालेला आहे आणि आन्सर सबमिट करून बघायचं आहे. बघा आन्सर राईट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 4थ्या वाक्याचा फॉन्ट इफेक्ट बदलून बोल्ड स्ट्राईक थ्रू करा. तर 4थ्या वाक्याचा म्हणत आहे, तर 4थ्या वाक्याला सिलेक्ट करा. त्यानंतर पुन्हा आपल्याला क्लिपबोर्ड ओपन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बोल्ड स्ट्राईक थ्रू म्हणत आहे. तर बघा फॉन्ट स्टाईलमध्ये तुम्हाला बोल्ड दिसत आहे, त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन स्ट्राईक थ्रू करायचं आहे आणि इथून ओके करा. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. तर बघा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दुसऱ्या वाक्याची पोझिशन सबस्क्रिप्ट सारखी करा म्हणत आहे. तर दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे सगळ्यात पहिले आणि हे सिंपल क्वेश्चन आहे. फॉन्ट या ग्रुपमध्ये बघा इथे सबस्क्रिप्टचं ऑप्शन दिलेलं आहे, त्यावर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये AB फॉर्मॅट नंबर लिस्ट सेकंड, थर्ड आणि फोर्थ पॅरेग्राफसाठी अप्लाय करा म्हणत आहे. तर आपल्याला सेकंड, थर्ड आणि फोर्थ पॅरेग्राफ पहिले आपल्याला सिलेक्ट करून घ्यावा लागेल. तर बघा हा सेकंड पॅरेग्राफ आहे, इथून आपल्याला थर्ड आणि फोर्थ पॅरेग्राफ सिलेक्ट करून घ्या.
आणि त्यानंतर AB फॉर्मॅट नंबर लिस्ट कशामध्ये आहे बघा, पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये आपल्याला इथं नंबरिंगचा ऑप्शन दिलेला आहे, याच्यावर क्लिक करा. आणि याच्यामध्ये बघू शकता तुम्ही बऱ्याचशा फॉर्मॅटिंग नंबर लिस्ट आहे, तर यापैकी आपल्याला AB म्हणत आहे, तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर ॲन्सर सबमिट करायचा आहे. तर बघा नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, पुन्हा दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमध्ये हेडर इन्सर्ट करा, हेडरमध्ये एअर पोल्युशन इन्सर्ट करा. तर बघा याच्यासाठी आपल्याला इन्सर्ट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर बघा हेडर अँड फुटरमधून हेडर घ्यायचा आहे. नेक्स्ट बघा एडिट हेडरवर क्लिक करा आणि त्यानंतर एअर पोल्युशन आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने नाव टाकलेलं आहे, आपण इन्सर्ट केलेलं आहे हेडरमध्ये आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इंडिया ह्या टेक्स्टचे कॅपिटलायझेशन बदलून ते अप्पर केस करा म्हणत आहे. तर इंडिया या टेक्स्टचे म्हणत आहे, तर इंडिया या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करा. त्यानंतर बघा चेंज केसमध्ये जायचं आहे आपल्याला आणि इथून आपल्याला अप्पर केस म्हणत आहे, तर अप्पर केसवर क्लिक करा आणि आन्सर सबमिट करायचा आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील 5व्या वाक्याचा शब्दाचा फॉन्ट बदलून तो स्वॅगो UI सेमी बोल्ड करा म्हणत आहे. तर बघा यासाठी आपल्याला फॉन्ट या ग्रुपमध्ये जायचं आहे. सगळ्यात पहिले 5व्या वाक्याला सिलेक्ट करून घ्या आणि सिलेक्ट केल्यानंतर फॉन्टवर क्लिक करायचं आहे, किंवा इथे जो तुम्हाला फॉन्ट दिलेला आहे तो कॉपी करा आणि या बॉक्समध्ये तुम्हाला तो टाकायचा आहे. अशा पद्धतीने आणि एक एंटर करा. तर बघू शकता तुम्ही जो आपल्याला फॉन्ट सांगितलेला होता तो आपल्याला मिळालेला आहे आणि आन्सर सबमिट करून बघूया. आता बघा आन्सर बरोबर आला आपलं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील 3ऱ्या पॅरेग्राफची टेक्स्ट अलाइनमेंट सेंटर करा. तर 3ऱ्या पॅरेग्राफची म्हणत आहे, तर 3ऱ्या पॅरेग्राफला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे अशा पद्धतीने आणि अलाइनमेंट सेंटर बघा पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये सेंटरचा ऑप्शन आहे, क्लिक करा. बघा अलाइनमेंट आपल्या पॅरेग्राफची सेंटर झालेली आहे. आणि देन नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS वर्डमधील बर्ड या टेक्स्टचा टेक्स्ट कलर ब्लू करा म्हणत आहे. तर बर्ड या टेक्स्टचा म्हणत आहे, तर बघा बर्ड या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर टेक्स्ट कलर बघा आपल्याला इथे दिलेला आहे फॉन्ट या ग्रुपमध्ये, तर यावर क्लिक करायचं आहे आणि ब्लू म्हणत आहे, तर ब्लू करा इथून. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलेलं आहे आपल्याला, दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पहिल्या पॉईंटचे हायलाईट कलर बदलून डार्क केलं म्हणत आहे. तर पहिला पॉईंट तुम्ही विचार करत असेल तर सिंपली बघा पहिला पॉईंट म्हणजे पहिले जे नंबरचं हे जे टेक्स्टचं वाक्य दिसत आहे आपल्याला ते सिलेक्ट करून घ्या, पहिल्या नंबरचं तर त्याला आपल्याला हायलाईट कलर डार्क येलो करायचा आहे. तर हायलाईट कलर आपल्या फॉन्ट या ग्रुपमध्ये दिलेला आहे, याच्यामध्ये जाऊन आपल्याला डार्क येलो म्हटलेलं आहे आणि आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या MS डॉक्युमेंटमध्ये डिस्पिट द वाईड रिजनल पासून सुरू होणारा पॅरेग्राफ जस्टिफाय करा म्हणत आहे. तर या पॅरेग्राफला आपल्याला जस्टिफाय करायचं आहे, तर या पॅरेग्राफला आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅरेग्राफ या ग्रुपमध्ये जाऊन बघा इथे जस्टिफायचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही आता एक डॉक्युमेंट वाचणार आहात ज्यामध्ये मजकुराची भरपूर पानं आहेत. वाचण्याची जागा कमी असल्यानं अशी डॉक्युमेंट्स वाचणं अवघड असतं. वाचण्याची कमाल जागा उपलब्ध करून देणारा रीड मोड व्ह्यू तुम्ही कशा प्रकारे बदलून घ्याल. तर बघा तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी बघा किती मोठा क्वेश्चन दिलेला आहे. सिंपल यांनी या क्वेश्चनमध्ये असं म्हटलं असतं की आपलं जे डॉक्युमेंट आहे ते रीड मोड व्ह्यूमध्ये दाखवा म्हटलं असतं तरी आपण हे क्वेश्चन सिंपली सोडवला असता. पण हे तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी मोठे मोठे क्वेश्चन बनवून छोटेच क्वेश्चन असतात, तर त्यामुळे घाबरायचं कारण नाही. अशा पद्धतीचा क्वेश्चनाला सिंपली शांतपणे वाचून घ्या आणि त्यानंतरच सोडवा. तर बघा व्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे आपल्याला आणि नेक्स्ट बघा आपल्याला इथे कोणता व्ह्यू म्हटलेला आहे, रीड मोड व्ह्यू. तर बघा पहिल्याच नंबरवर रीड मोड व्ह्यू दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि बघा रीड मोड व्ह्यूमध्ये आपल्याला जे डॉक्युमेंट आहे आपलं ते दिसत आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्ही MS वर्डमध्ये एक प्रकल्प अहवाल तयार केलेला आहे.
या अहवालातील सर्व शीर्षकांसाठी तुम्हाला एक समान फॉर्मॅटिंग हवं आहे. तुम्ही फॉर्मॅट पेंटर वापरून इंट्रोडक्शन या शीर्षकाचे फॉर्मॅटिंग उर्वरित शीर्षकांना कशा प्रकारे लागू कराल म्हणत आहे. तर बघा, यासाठी आपल्याला इंट्रोडक्शन टेक्स्टला सगळ्यात पहिले आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इंट्रोडक्शन टेक्स्टला फक्त तर बघा, इंट्रोडक्शन या टेक्स्टला सिलेक्ट करून घ्या. सगळ्यात पहिले सिलेक्ट केला आणि त्यानंतर बघा फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा जे काही खालचे जे शीर्षक आहेत तिथून आपल्याला खालपर्यंत त्याचं फॉर्मॅटिंग द्यायचं आहे खालपर्यंत. आणि त्यानंतर दिल्यानंतर एक कुठे सिंगल क्लिक करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये दिलेला मजकूर एक कॉलम आणि 10 रोज असलेल्या एका टेबलमध्ये रूपांतरित करा म्हणत आहे. तर बघा, एक कॉलम आणि 10 रोज असलेले टेबल आपल्याला इन्सर्ट करायचं आहे. तर यासाठी बघा आपल्याला जे दिलेलं डॉक्युमेंट आपल्याला त्याला सर्वात पहिले सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केला अशा प्रकारे त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे. टेबल या ग्रुपवर टेबलमध्ये क्लिक करा आणि इन्सर्ट टेबलवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लँडफिल या मजकुराचा फॉर्मॅट कॉपी करा आणि रिसायकल या मजकुराला लागू करा. तर बघा, लँडफिल या टेक्स्टला पहिले सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर क्लिक करायचं आहे. आणि बघा, रिसायकलवर या शब्दावर आपल्याला फॉर्मॅट पेंटर सिम्पली असा ड्रॅग करायचा आहे. त्यानंतर आन्सर सबमिट करूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हटलं या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक फुटर समाविष्ट करा ज्यामध्ये पान क्रमांक आणि पानांची संख्या समाविष्ट असेल, जेणेकरून ते असं दिसेल पेज 1 of 2. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला फुटरमध्ये जायचं आहे, हेडर फुटरमध्ये त्यानंतर आपल्याला काय म्हणत आहे 1 of 2 पेज, म्हणजे ज्याचं पान क्रमांक आणि पानांची संख्या समाविष्ट असेल. तर बघा, तसं आपल्याला शोधायचं आहे याच्यामध्ये फुटर 1 of 2 नावाचं. तर बघा, इथे एक फुटर दिलेला आहे 1 of 1 दिसत आहे इथे तुम्हाला छोट्या नाव. याच्यावर एक क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून पहा. तर बघा, नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्यातील तिसऱ्या शब्दाचा फॉन्ट इफेक्ट बदलून सिंगल स्ट्राईक थ्रू करा. तर तिसऱ्या वाक्यामधील आपल्याला तिसऱ्या शब्दाला म्हणत आहे. तर बघा, तिसऱ्या शब्दाला सिलेक्ट करा. त्यानंतर फॉन्ट या ग्रुपमधले बघा साईडमध्ये इथे क्लिक दिलेले यावर क्लिक करा. त्यानंतर बघा सिंगल स्ट्राईक थ्रू म्हणत आहे. तर बघा, सिंगल स्ट्राईक थ्रू कुठे आहे, तर बघा यावरही आपल्याला स्ट्राईक थ्रू दिसत आहे, यावर क्लिक करा. त्यानंतर ओके करायचं आहे आणि आन्सर सबमिट करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2x5 एक टेबल इन्सर्ट करून त्यांच्या कोणत्याही एका सेलचा रंग बदलून रेड करा म्हणत आहे. तर 2x5 टेबल म्हणत आहे आपल्याला. तर बघा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, टेबलमध्ये जा आणि 2x आपल्याला 5 म्हणत आहे.
तर यासाठी आपल्याला इन्सर्ट टेबलमध्ये जायचं आहे आणि कॉलमची संख्या 2 करायची आहे. त्यानंतर आपल्याला रोजची संख्या आपल्याला 5 करायची आहे आणि इथून ओके करा. तर बघू शकता तुम्ही 2 कॉलम आणि 5 रो इथे इन्सर्ट झालेला आहे आणि यापैकी आपल्याला एका सेलचा रंग रेड करायचा आहे. तर बघा इथे शेडिंगमध्ये जायचं आहे आणि इथून आपल्याला रेड करायचं आहे आणि आन्सर सबमिट करून बघा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 2 रो आणि 3 कॉलम असलेला एक टेबल इन्सर्ट करा. तर त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. इन्सर्टमध्ये जायचं आहे, त्यानंतर टेबलमध्ये जा, इन्सर्ट टेबल घ्या इथून आणि इथून आपल्याला 2 रो म्हणत आहे आणि 3 कॉलम म्हणत आहे. तर 3 कॉलम करा आणि 2 रो ऑलरेडी आहे, इथून ओके करा. त्यानंतर आपला आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्यातील तिसरा शब्द बोल्ड करा. तिसरा शब्द बोल्ड करा म्हणत आहे. तर सर्वात सिंपल क्वेश्चन आहे. तर बघा सोडवूया आपण. तर बघा बोल्ड म्हणत आहे, तिसऱ्या वाक्याला म्हणत आहे. तिसऱ्या वाक्यामधील तिसरा शब्द कोणता आहे? तर हा याला सिलेक्ट करा आणि इथून आपल्याला बोल्ड करायचा आहे आणि बोल्ड केल्यानंतर आन्सर सबमिट करून बघा. बघा बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लोकेशन हे टेक्स्ट टाईप करा आणि येलो कलरमध्ये हायलाईट करा. तर लोकेशन हे टेक्स्ट टाईप करायचं आहे आपल्या डॉक्युमेंटमध्ये. बघा टाईप केला आणि त्यानंतर याला आपल्याला येलो कलर द्यायचा आहे. तर या शब्दाला सिलेक्ट करा सगळ्यात पहिले आणि इथे बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाईट कलर दिलेला आहे, इथून येलो करा आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील चौथ्या आणि 5व्या वाक्याचा हायलाइटिंग कलर बदलून रेड कलर म्हणता येईल. तर चौथ्या वाक्याचा आणि 5व्या. तर बघा सगळ्यात पहिले चौथ्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर शिफ्ट हे बटन दाबा कीबोर्डमधलं आणि 5व्या वाक्याला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला दोन्हीचा हायलाइट कलर रेड कलर करायचा आहे. तर बघा फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाइटिंगचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि इथून आपल्याला रेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट सबमिट करून बघा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये साईडलाईन स्टाईलची बिल्ट इन हेडर आणि ग्रिड स्टाईलची बिल्ट इन फुटर जोडा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला बघा इन्सर्टमध्ये जायचं आहे. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर बघा हेडरमध्ये जायचं आहे आपल्याला. सगळ्यात पहिले हेडर सांगितलेलं आहे, तर आपल्याला साईडलाईन स्टाईलची म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला साईडलाईन स्टाईल शोधायची याच्यामध्ये. तर बघा इथे साईडलाईनमध्ये दिसत आहे आपल्याला एक हेडर, तर यावर क्लिक करा आणि त्यानंतर बघा फुटरची ग्रिड स्टाईल म्हणत आहे. तर बघा त्यासाठी पुन्हा आपल्याला इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि फुटरमध्ये जा. फुटरमध्ये जाऊन आपल्याला ग्रिड स्टाईल म्हणत आहे. तर बघा हे बघा इथे ग्रिड स्टाईल दिलेली आहे, यावर क्लिक करा आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्यानंतर तिसऱ्या वाक्याच्या रिलीफ बदलून तो एम्बॉस करा म्हणत आहे. तर तिसऱ्या वाक्याला म्हणत आहे, तर तिसऱ्या वाक्याला सिलेक्ट करा. त्यानंतर या क्लिपमध्ये जायचं आपल्याला फॉन्टच्या. त्यानंतर बघू शकता तुम्ही इफेक्ट्स या ऑप्शनमध्ये बघा एम्बॉसचं ऑप्शन दिलेलं आहे, यावर क्लिक करा. त्यानंतर इथून ओके करायचं आहे आणि आन्सर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा पुन्हा. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये वॉटरमार्क टेक्स्ट प्लॅनेट्स ॲड करा म्हणत आहे. तर वॉटरमार्क टेक्स्ट प्लॅनेट्स ॲड करा. तर आपल्याला या डॉक्युमेंटमध्ये प्लॅनेट्स हे असं नावाचं वॉटरमार्क ॲड करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे आणि इथे बघा वॉटरमार्क दिलेला आहे. तर यामधून आपल्याला कस्टम वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्लॅनेट्स म्हणत आहे. तर बघा टेक्स्ट वॉटरमार्कवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला प्लॅनेट हे शब्द टाकायचं आहे टेक्स्टमध्ये. तर बघा टेक्स्टच्या समोर ASAP आहे ते काढून टाका आणि इथे आपल्याला
प्लॅनेट्स टाकायचं आहे, त्यानंतर अप्लाय करा आणि ओके करा, त्यानंतर क्लोज करायचं आहे. आणि बघा प्लॅनेट्स तुम्हाला जे वॉटरमार्क आहे आपलं ते दिसत असेल डॉक्युमेंटमध्ये. आणि आन्सर सबमिट करून बघूया आता. नेक्स्ट बघा, दिलेल्या डॉक्युमेंटचे JD सिव्हिल वॉटरमार्क बदलून कम्प्युटर वॉटरमार्क करा. तर बघा हे जे याच्यामध्ये तुम्हाला दिसत आहे वॉटरमार्क ते काढून टाकायचे आहे सगळ्यात पहिले. आणि त्यानंतर आपल्याला कम्प्युटर वॉटरमार्क टाकायचा आहे. त्यासाठी पुन्हा डिझाईनमध्ये जा, इथून वॉटरमार्क घ्यायचा आहे आणि सगळ्यात पहिले रिमूव्ह वॉटरमार्क करायचं आहे. बघा ते जे JD सिव्हिल वॉटरमार्क होतं ते निघालेलं आहे. पुन्हा वॉटरमार्कमध्ये जायचं आहे आणि कस्टम वॉटरमार्कमध्ये जा. त्यानंतर टेक्स्ट वॉटरमार्क या सर्कलवर क्लिक करा आणि त्यानंतर टेक्स्टच्या जागी आपल्याला कम्प्युटर टाकायचं आहे. कम्प्युटर या शब्द आपला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये इथे टाकायचं आहे. त्यानंतर अप्लाय करा आणि इथून क्लोज करायचा ऑप्शन. तर बघू शकता तुम्ही कम्प्युटर वॉटरमार्क आपल्या डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे. आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील 4थ्या आणि 5व्या वाक्याचा हायलायटिंग कलर बदलून रेड करा म्हणत आहे. तर हायलाईट कलर बदलून रेड करायचा आहे. तर कोणत्या? सगळ्यात पहिले 4थ्या म्हटलेलं आहे, तर 4थ्या वाक्याला सिलेक्ट करा. त्यानंतर शिफ्ट हे बटन कीबोर्डवरचं दाबून ठेवा आणि 5व्या वाक्याला सिलेक्ट करायचं आहे डबल क्लिक करून. दोनही वाक्य सिलेक्ट झाले. त्यानंतर आपल्याला फॉन्ट या ग्रुपमध्ये हायलाईट कलर दिलेला आहे, त्यामधून आपल्याला रेड करायचा आहे. तर रेड केला मी आणि आन्सर सबमिट करून बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, त्यानंतरचा क्वेश्चन बघा काय म्हटलेला आहे, दिलेल्या डॉक्युमेंटची साईज A3 सेट करा म्हणत आहे. तर बघा साईज सेट करण्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे बघा पेज सेटअप या ग्रुपमध्ये साईजचा ऑप्शन दिलेला आहे, यावर क्लिक करा आणि यामध्ये बघू शकता तुम्ही A3 साईज दिलेला आहे, यावर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर आन्सर सबमिट करून बघूया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तर बघा सर्व क्वेश्चन मी तुम्हाला नवीन सोडून दाखवलेले आहे. तर हे सगळे आपले वर्ड या फील्डमधले नवीन क्वेश्चन होते. तर हे तुम्हाला MSCITच्या फायनल एक्झाममध्ये अत्यंत उपयुक्त ठरतील आणि नक्की तुम्हाला विचारले जाऊ शकते. तर त्यामुळे व्यवस्थित बघितलाच आहे तुम्ही व्हिडिओ. तर तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलच्या या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.